रिझर्व्ह बँक आणि इतर आर्थिक संस्थांनी कार्ड ऑन फाईल टोकन सुविधा चालू केली आहे. या टोकन सुविधेच्या मदतीने ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचं टोकन तयार करून विविध ई कॉमर्स ॲप खात्यासोबत जोडू शकणार आहेत. तसेच कार्डची संपूर्ण माहिती न भरता ऑनलाईन पेमेंट करता येईल. टोकन सुविधा लागू झाल्याने डेटाची चोरी आणि आर्थिक फसवणूक होणार नाहीये. पेन्शन फंड नियामक म्हणजेच PFRDAने NPS खातेधारकांना UPI कोडचा वापर करून योगदान करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे खातेधारकांना सहजपणे NPS मध्ये पैसे जमा करता येतील. NPS मध्ये पैसे जमा करताना UPI कोडचा वापर आता करता येणार आहे. ऑनलाईन खरेदीवर देशातील 48% नागरिकांचा विश्वास आहे. यापैकी 44% नागरिक आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन बँकिंगचा वापर करतात, अशी माहिती होम क्रेडिट इंडियाच्या अहवालात देण्यात आली आहे. 2021 नंतर दैनंदिन वस्तूंसाठी कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. 2023 मध्ये 44% नागरिकांनी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते स्मार्टफोन आणि घरातल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलंय. व्यावसायिक कर्जात 5% वाढ झाली आहे. तर ग्राहक उपयोगी वस्तूंच्या कर्जात 9% घसरण झाली आहे. तसेच लहान शहरांमध्ये तरुण मुलांचा ऑनलाईन कर्ज घेण्याकडे कल वाढलाय. उद्योगांच्या उत्पादन खर्चात झालेली कपात आणि वाढत्या नफ्यामुळे 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मजबूत अवस्थेत असल्याचं मत RBIने व्यक्त केलंय. सध्या किरकोळ महागाईचा दर हा 5.5% असला तरीही 2024-25च्या पहिल्या त्रैमासिकात किरकोळ महागाईचा दर हा 4.6% राहण्याचा अंदाज RBIने वर्तवलाय. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना चालू करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी तयार करण्यात येत आहे, त्यासाठी मोठा निधी देण्यात आलाय. यंदा धानाला 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आलाय. 1400 कोटी रुपये त्यासाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.